श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी निघाली होती स्वामींच्या दर्शनाला। अर्धा पाऊण तासाचा प्रवास केल्यानंतर मी पोहोचले कळव्याला। कळव्यामध्ये स्वामींचा मठ आहे, न्यू कळवा केंद्र दिंडोरी प्रणित। तिथे छान अशी 2 मजली इमारतीत मठाची रचना केलेली आहे। सुंदर अशा थाटणीत मोकळ्या वातावरणात अगदी मनमोहक असा मठ आहे। मठात एंट्री करताना पाय धुण्याची सोय केलेली आहे। पाय स्वच्छ धुवून मग मी मठामध्ये एंट्री घेतली। वरती गेल्यावरती छान असं तुळशी वृंदावन आहे आणि आजूबाजूचा परिसर तर तुम्ही बघूच शकता किती सुंदर आहे। सर्व परिसर बघितल्यानंतर मी आतमध्ये मठात एंट्री केली। मठामध्ये गेल्यावरती सुंदर असा स्वामींचा मोठासा फ्रेम बघायला भेटते आपल्याला आणि आजूबाजूला सर्व देवांच्या छोट्या छोट्या फ्रेम आहेत। स्वामींची मूर्ती सुद्धा आहे तिथे, जिथे दर गुरुवारी सुंदर असा स्वामींना अभिषेक घातला जातो। मला सुद्धा मागच्या वेळेला पारायण करताना ते सौभाग्य लाभलं होतं की मी स्वामींचा अभिषेक 2 दिवस केला होता सलग। त्यानंतर मी स्वामींना मुजरा केला। मुजरा करून थोडा वेळ तिथे शांत बसून राहिले आणि बाहेर निघाले। बाहेर निघाल्यावरती बाजूलाच गणपती बाप्पांचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे। त्या छोट्याशा मंदिरात क्यूट असे गणपती बाप्पा विराजमान आहेत। ते झाल्यानंतर मी मंदिराच्याच परिसरात थोडा वेळ फिरले। पुन्हा मी मठामध्ये आले, स्वामींचं दर्शन घेतलं। स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर मी प्रसाद घेतला। प्रसाद घेतल्यानंतर आजूबाजूचा परिसर फिरले। तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी 2 खूप छान असे गार्डन आहेत आणि लहान मुलांचा वेळ सुद्धा फार उत्तम जातो आणि लहान मुलं एन्जॉय केली की आपल्याला पण थोडा वेळ तिथे थांबायला भेटतं। स्वामींचा प्रसाद घेतला, स्वामींचं पुन्हा दर्शन घेतलं आणि तिथून निघाले।